चला तर मंडळी, घरात भाजी नसेल आणि टिफिनसाठी पटकन भाजी बनवायची असेल तर काय करायचं? रात्री मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची डाळ छान अशी भिजलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया. त्यामध्ये मिरची, आलं घालायचं आहे, थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे आणि चरचरीत फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं वाटून झालेलं आहे. त्यामध्ये थोडेसे मसाले घालूया. हळद, धने पावडर, लाल तिखट, मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं चाखून बघितलं तरीसुद्धा चालेल आणि चाळणीवर थोडंसं तेल लावून छान असे सांडगे पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, छान असे छोटे छोटे सांडगे मी पाडून घेतले आहेत. आता काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे. तेल छान तापलं की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. हळद, धने पावडर, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. आणि 2 चमचे कांदा, लसूण, खोबरं याचं वाटण घातलेलं आहे मी आणि छान असं परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया. छान अशी परतून घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आपण हे सांडगे पाडून घेतली होती ती चाळण आपण ह्यावर ठेवायची आहे आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपला रस्सासुद्धा छान शिजतो आणि आपले सांडगे आहेत ते सुद्धा छान शिजलेले आहेत. आता हे सांडगे छान असे मोकळे करून घ्यायचे आणि रश्श्यामध्ये सोडायचे. एक उकळी आणायची. मस्तपैकी आपली रसरशीत चमचमीत सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.